वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मित्रांनो. आज आम्ही चाललोय विश्रामगडला ट्रेकिंगसाठी आणि भरपूर दिवसातून आमच्या सोबत कोण आहे बघा, दादा आणि दीदी. अच्छा, आपण खूप दिवसांनी तुम्ही खूप दिवसांनी आमच्या मध्ये तुम्ही एकटी भरपूर दिवसातून आम्ही सोबत सगळे सोबत फिरायला आलोय. आजचा प्लॅन पण आमचाच आहे. तुमचाच आहे, पण ऐका ना, तुम्ही एकटेच फिरता, आम्हाला बोलता पण नाही हे तर ऐकूनच नाही घेणार रे. ऐकायचंच नाही या बाबतीमध्ये. कारण एक बोलू का, माझ्याकडे एवढे चांगले प्रूफ आहेत ना. एमवायफच्या प्रत्येक ब्लॉग मध्ये मेन्शन केलेलं आहे. शीताचं तर काय, शीता तू येणार आहे, शीता नाही बोलतो, शीता तू येणार आहे, शीता नाही बोलतो. त्याच्यामुळे प्लीज चल दो धीरे 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 धीरे. आपल्याला जर पाऊस लागला ना दादा, थोडा मजा येईल ट्रेकिंगला. लय मजा येईल. आहे ना. अरे पाऊस माणूस आणला पाय. उतरा ना 2-5 मिनिटं, पाणी बिणी घे. मामा आहे पाय तिकडनं. पुढं तुला दुसऱ्या गाडी शिफ्ट करायचं असं. मला पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. मला तेव्हाच समजलं, मी याला म्हणाली पण काय? त्यांचा प्लॅन चालू. म्हणजे तुला काय वाटतं आमच्या आपल्याला सोबत बसायचं नव्हतं असं? मला तर कधीच बसायचं नसतं का बाबा. ऐक आता मी काय म्हणते. आम्ही जाणार होतो पण मागे ना आपली ब्राऊन बॅग. विषय बदलू नको. विषय हा आधी चालू राहू दे, मग विषय बदल. काय मी नाही विषय बदलले. एक मिनिट थांब, हे ठेव, म्हणजे सविस्तर बोलते मी. हा बोला. आता बोल, तुमच्या लोकांचा काय प्लॅन चालू होता? आमच्या दोघांचा वेगळा प्लॅन चालू होता जरा. कोटारडे. मी आल्या मी तुला गाडीत काय बोलली तुला? सगळे लेडीज एका साईडला टाकणार. मी आल्या त्याला गाडीत बोलली. नाही गप्रे. प्लॅन तो नव्हता. आजी दादा जरा वेगळा प्लॅन होता, तो आम्हाला तेच सांगत होता. वरती बघा विश्रामगड. वातावरण एकदम जबरदस्त आहे. पाऊस नाही आहे पण मग छान आहे. रोशन झालं का चेंज? आवर मग एक काम कर, ये ना बॅग मध्ये टाक, खायचं जे जे आणलंय निघू लगेच. ट्रेक चालू केला. आलो आता आम्ही. पाय दुखू राहिले माझे. आजारी माणूस घेऊन आजारी आलो. माणूस आहे. आम्हाला आहे ना काय? आजारी आहे. रोशन आपल्या कावीळ झाली. भावांसाठी आलोय मी. काय विषय मी फोर्स केला म्हणून रोशन आलेला आहे. म्हणजे माझा फोर्स वाया गेला. वाया गेला. मी आता बोललो होतो, चाल चाल माझा ऐकायचं दोघांसाठी आलोय. नव्हतं. दोघांसाठी आलोय मी. त्याला म्हणलं कोणत्या परिस्थितीत आलाच पाहिजे तू. ते एंट्रन्स आहे ना दाखव. हे बघ, हे पट्टा किल्ल्याचं एंट्रन्स. इथून आमचा ट्रेक चालू होतो. हो चलो. अन्नाला जर जास्त दम लागला तर मी उचलून उचलून घ्यायचं घेणार. राहणार. मी घेईल ना, मी घेईल एवढं. शेती आम्हाला दोघांना उचलून पाहिजे तसं काही एवढं दंगट वेळ नाही आपलं लागणार नाही आहे. का? इथले अर्धा तास आणि 1 तास लागेल. शेती आपल्या त्याच्यापेक्षा दोघांना जास्त वेळ उचलून नाही गेलं, त्याच्यामुळे काय कारण एवढं पाहिजे ना तसं, पण एवढा मोठं नाही इथं. हा. नाही पाहिजे तेवढा काय एवढा मोठा ट्रेक नाहीये. घरी मी नाही म्हणून सांगितलं नाही, मला नाही यायचं, नाही जायचंय. अचानक मम्मी मला बोलायला लागली. Climate एक नंबर आहे म्हणा. हा बरी. क्लायमेट एवढं जबरदस्त, मज्जा नाही. तुला माहिती आहे फोटो कुठे चांगले आहेत? ठेव तिकडे. तू जाऊ शकतो, इझी असतं. जाईन खाली सरक वगैरे. नाही, इझी आहे खूप. नाही नाही इकडनं काय इकडे असंच चालायचं. कंटिन्यू आहे, कंटिन्यू. अरे बापरे. हे ना, हे इकडे तरी दगड आहे ना, असं नाही डायरेक्ट दरी आहे. ट्रेक चालू केलं आम्हाला मित्र भेटले. मित्र मैत्रिणी. नाही त्यांच्या वाटत जाऊ नको, मारती. अरे मित्र काय रे? दादा काय म्हणतोय? बारक्याचा भाऊ आहे बा. नाही दादाचा भाऊ येतो. दादा केवढा आहे? केवढा आहे रोशन? नाही हेअरस्टाईल कडक आहे पण काही हो केलं ना? माय उडी मारीन तो, फोन पडेल काय. हो केलं ना? वरून व्ह्यू जबरदस्त आहे. रोशन बाय तिकडं पवन चक्क्या आहे पाय, तिकडं राहतो आपण. माहितीच नाही रे. ए पवन चक्क्या पास्त्याच्या वाटतंय ना. इथले आहे ते पवन चक्क्या. इथल्या ठाणगावच्या. खानगाव पवन चक्क्या ना, इकडं पुढंच असेल लय पवन चक्क्या नाही. ते आडवाडीच दिसते मला. अरे दादा मी तेच बोललो, आपल्या इकडचं वाटतंय ते. इकडच्या वर. बेसिकली मला तसं इथलं काहीच नाही. आणि तू तेरे को पूछा नाही किसने. तुला सांगते नाही, मी स्वतःबद्दल स्वतःशी बोलते. चला सरळ चला, एक नंबर आहे. कसं वाटतं? ऑलमोस्ट आमचा ट्रेक कम्प्लीट होत आलाय. थोडं राहिलं कारण हा एवढा मोठा नाही. आता आलोच आहे आम्ही वरती. जरा फोटो काढायचे स्टार्ट झालंय बा. दादा फोटो काढतो माझ्या सर साईडचा. त्याचा फोटो घेतोय आम्ही. याचं काय रे मध्ये मध्ये सारखं सारखं. सीता मध्ये मध्ये दिसतोय. मी मध्ये मध्ये येतोय का? हो वय वाग चल. नाही येत मी. चल तिकडून मागून फोटो घेतो. मी नाही येत. तू बॅग घे घे पटकन घे बॅग घे बर करू अशा मॅटर. थांब थोडं. मी घेऊ काय दादा, मी घेऊ काय? घेतो मी. मारू नको. माही सांभाळा. ए हिरो बेकार सीन आहे.
ए थांब 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 ऐक ए दे रे ये जर हातात फोन धर मी घेतो ए बॅग काय टाक खिशातून असं कर टाक लवकर ए खोल ना ती लवकर हा ठीक आहे थांब जा. ऐक ना, ए मित्रा जाऊ दे, इथं माझ्या नाही बरं का, काही करू. घे ते घे ना आता बाई ए, यार, ते घे काय उडून खाली जाईल. पडेल. पण त्याला माहिती तो हुशार आहे आजा घे ते घे नाही घेणार तू. त्याच्यात नाहीये काही. माझं close. तो हुशार आहे त्याला माहिती ए, ऐक ना धर धर त्याच्यात नाही काही आहे. तो घेऊन गेला तर काय ना घे ना आता अरे बघ दे आम्हाला त्याच्यात आमचं लय काही काही कशी उघडता हे कळतंय बरं का हा ओके बस जागी बस. बास त्याच्या बाई जास्त काय न घेऊन आला. ए, चल. ए, हे बॅग घे नव्हतं घ्यायला पाहिजे रे. असू दे घेऊ दे बॅग तर एवढी घे खाऊ दे त्याला. बिस्किटचं पुढे ठीक आहे चल जाऊ दे काय विषय नाही घे खाऊन सगळं घे ना ते बाकीचं उचलून अरे बिस्किटचं पॅकेट घे ना उचलून दादा घे घे रोशन घे बिस्किटचं पॅकेट घे बॅग तुझ्याकडे दिली होती ना रोशन मी हा अरे तू तुझं लक्ष द्यायला पाहिजे होतं पण तू रोशन रोशनने लक्ष नाही दिलं, त्याने खाली ठेवून दिली बॅग. मला काय माहिती माकडं कसं काय नाही. इकडं आहे म्हणलं असू दे खाऊ दे ब्लॉग इकडे टांगत. प्रत्येक गड्याचा काही ना काहीतरी एक किस्सा. ट्रिपचे किस्से झाल्याशिवाय ट्रिप मजेदार होत नाही. हा हे मला ग्लॉस पडलाय का तिकडे? आमचं ऊन इतका दम आलाय ना फोन दे ना मला. आपला फोन यांच्या वाटत जाऊ राहिला आता. दे. वाक्यातच घाली कुठे माहिती फोन? आले आहे हॅलो मित्रांनो जो किस्सा व्हायचा होता आमच्यासोबत. हा, घे घे वड वड आणि मग ती बॅग घेतली. एकटाच खायचंय त्याला ते आणि तो बघितला तो कसा दात वड, वड, वड. दाखवला, मगाशी खाऊ घेताना त्याला. घेतला तो खाऊन दात दाखवले. ऐक ना रोशन उकला ना तर माझ्याच बोकंडी येणार आहे मागे उचल ना डायरेक्ट हातात घे घे वड वड गेलं रोशनला मानलं पाहिजे रोशनने आलंय बिस्किट घेऊन आलाय माणूस हिच्यातच टाक आणि टाक तो बघ ना जमा करतोय घरी किती घेऊन जाऊ ते बघ. ते बघ ते बघ जमा केले. ते बघ जमा केले. घरचे. कलेक्ट केले तिथे झूम करून दाखव बरं त्याने कलेक्ट केले बघ सगळे. बाळा तुझ्या हातात तर मावणार आहेत का? ते बघ खातो पण आहे, जमा पण. हाच तो वरती तो बाबा, हा बघ काय करतो. पैसे काय करतो तो तिला? हे नगर ते फेकू नको ते इकडे घे. फेकू नको ते. ए ते घेऊन चल तो कागद उचल. आपण जेवढी माकडं जमा केली आहेत ना इकडे, बापरे. ते छातीला बसच नाही ए, अण्णा एक नंबर वातावरण आता एकदम जबरदस्त वाटतंय पाय ना पाऊस येणार पाहिजे तर मज्जा आहे आजी दादा भाऊ मला सोडून पोहू राहिल तू वाट बघितली दोघांना म्हणून राहिले मी तुला दोघांना पण बोललो तुला आधी आवाज येतो निघून गेला पुढे पुढे चालला आम्ही हा. आवाज दिला, तुला आवाज दिला असला ना, आवाज दिला आवाज काय आवाज दिला असला मग याच्यात नाही आधीच खालचं बोलतो तुला मी हात नाही दिसला माझा मग बोल अरे याच्यात हात दिसला असला आम्ही मान्य करतो ना, तो हात केलाय पुढं व्हिडिओ काढत होतो आम्ही आला पाऊस आता भिजायचा अरे विचारायचं नाही या लहान पोराचं पण तुम्ही काय शिव मजा येते का मजा येते ना मजा येते का तुला हो म्हण ना ए, रोशन ते काय म्हणतो? टाक पाय ते. जबरदस्त वरती चालले पळत चालले आपल्याकडे थांबते पाऊस चाललाय निघून आपल्यावरती पडून चाललंय पण नाही करतात 5-10 मिनिटाला क्लायमेट चेंज होत असणार. पडते ढगे तिथे तिकडे बघ ना आम्ही समजून. वाऱ्यामुळे. मित्रांनो आता आमचा ट्रेक कंप्लीट झालाय तुम्हाला दाखवतो दादा यायचं ना एंड नाही आपल्याला इथून पुढे जायचं इथून पुढे किती इथून पुढे किती जाऊ ना आता डिपेंड करतं आपल्याला या साईडला जायचं की त्या साईडला त्या पॉइंटला पण जाऊ शकतो तेव्हा त्या टोकाला. जायचं असेल तर बोला जाऊ आपण. खायला तिकडे जाऊ ना चालेल अजून भारी वाटेल पण गर्दी नाही का रे इथं काही गर्दी नाही काही पाहिजे जसं एवढी भरपूर माणसं आहे तिकडे आलेत का तुम्ही? आता माणूस आमचा फोटो काढण्यातच बिझी काय काढतोय त्यालाच माहिती किल्ल्याला महाराजांनी जवळपास 30 ते 35 दिवस इथं विश्रांती केली म्हणजे थांबले होते इथं मुक्काम केला होता या गडावरती त्याच्यामुळे त्याचं नाव विश्रामगड पडलेलं आहे पहिला जिंकलेला गड हा त्याच्यानंतर ये इकडं
इकडं मुरारबाजी देशपांडे पुरंदर लढले पुरंदरवरती. हां त्यानंतर इकडं आपला बाजीप्रभू देशपांडेंचं आहे गोडकिंडीचा लढा. इकडं आग्र्यावरून महाराजांची सुटका. हां इकडे शाहिस्ते खानाचे बोटं छापले आणि सुरतवरचा छापा. सुरत लुटलं होतं. सुरत मुघलांकडून लुटलं होतं महाराजांनी, म्हणजे मराठ्यांनी. महाराष्ट्राने लुटलं होतं पण मुघलांकडून लुटलं. सुरत मुघलांकडून लुटले. सुरतेवरचा छापा झालेला तो मुघलांकडून लुटलेला आणि सगळ्यात जास्त स्वराज्याच्या खजिन्यामध्ये जेव्हा वाढ झाली ते सुरतेच्या छापेनंतर झाली. मग तेव्हा आपले आरमार जे उभारले गेले ना ते सुरतेचा त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा होता जेव्हा सुरत लुटले गेले. पण कोणत्याही बाईला किंवा लहान मुलाला हर्ट न करता सुरत लुटली गेली. काय निवांत बस टाकला काय तू नंबर संपल्या एनर्जी ड्रिंक पाहिजे. पद्धतीचं किती भारी. त्याच्यातून घ्या ना काय त्याची इथं कुठं इथं नाही रे दादा. हे मोठे नव्हत, ते एवढेच आहे स्मॉल साईज. ही मॅक्स साईज आहे त्याची. थांब ना मला नीट फोकस करू दे. पाहू दे त्याच्यावर. तो हसतोय. धर ना. थांब थांब. काय करीत नाही काहीच नाही ते. करीत. सोड ना सोड हात टाकाय दादा. ए काय रे लागला असेल ए असं नका करले. मागच्या बाजूने बघायचं. त्याचा नांग्या सुद्धा चावू शकतो. ए दगड पकडलंय रे दादा पकडलंय. हा बघू बाई त्याचा सुद्धा नांगे पाय केवढ निघा खालून. कुठे केवढं म्हणजे काय लय मोठं. खेकड्याची आत्मकथा. ए इन लोग को ना पूरे साल इन लोग का याद नहीं आता है. खांद्यावर कसं काय चावल डोक्यावर ठेवलं. ये इंसान लोग को ना पूरे साल भर हमारा याद नहीं आता है. बारिश के 4 महीने हम लोग के पास आता है हमको पकड़ता है फिर नांगे पकड़ के खाता है. खाली हमको हाँ, वो ते- मुर्गी लोग तुम्ही काटता ती है रील वो पाहिली लोग का? पूरे साल भर कटता है लेकिन हम सिर्फ पावसाळे के 4 महीने कटता है. पाणी चांगलं नाही राहते. लय जुनं पाणी येते. खूप जुनं पाणी आहे. फुल बॅक्टेरियाने भरले. पावसाने रिफ्रेशिंग झालं. अरे कसं पडलं जातोय. व्हायला हे पाणी काय कोणी काढलं नवीन आलं असं. हा. साचलेलं पाणी ते जुनं पाणी. साचलेलं पाणी ते एक जुनं. मिनिट एक मिनिट अरे दादा म्हणतो जात असं. ते जाणतं शिवभक्त ते लोक नेहमी असंच म्हणतात की बरेच जण व्हिडिओ करतात ना पाण्याची बॉटल काय भरतील पिऊन काय दाखवतील नका करायचं होय. कारण आपल्याला नाही माहिती आता किती वर्ष जुनं झालेलं पाणी आहे. पाणी खराब होत नाही हे पण बाहेर नाही नाही. निघत पाणी. आपल्या बॉडीला त्याला काय जागाच ग्लास नाही ना. घेतला आपण ऐक ना वरनं पाऊस पडतोय त्याला हे optionच त्याला नाही फुल ना. झालं जायला फुल झाल्यानंतर optionच नाही जुनं ना. पाणी बाहेर जुनं पाणी बाहेर येणारच नाही कसं अरे बाहेर दादा येईल त्याला पाणी? ऑप्शन नाही बाहेर जायला. ए इकडे या पटकन. अरे दादा गाईच गाईच जास्त पुढे नाही जाऊ शकत. तू ये ना पुढे. दाखवतो थांबा ना. एक नंबर. इकडं बाई, इकडं बाई कसं वर चाललंय. ए, तिकडं कोणता डॅम आहे रे तो दादा? हे बघ, पुढं दिसतोय बाई. पाणी दिसतंय सगळ्यात जास्त. भांडारदारा. भांडारदारा आहे. हा, 100% भांडारदारा आहे. एक नंबर वाटलंय. भरपूर दिवसातून आम्ही असं ट्रेकसाठी. कळसू कसं भारी आहे? एक नंबर मला असं वाटतं खरंच भारी वाटतंय. बसला माणूस बसला काय प्रॉब्लेम नाही. व्ह्यू बघितल्यानंतर आनंद घेत आम्ही आता खायला बसतोय. सगळं माकडं निघावून म्हणून काय आणलं? ए, आपल्या दुकानामधून ओरिओचं पॅकेट आणलं. आय, 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 आय. ओरिओचं पॅकेट आपल्या दुकानामधून. तू बोल तू. आणलंय ना ते तू बोल. माझ्या भावाने आणलंय. ए, आपल्या दुकान एकच आहे ना. आमची एकच दुकान आहे. आमची थोडी वेगवेगळे. ओके, असं विषय आहे का? हो. रोशनीचं एकच दुकान दुकान आहे ना? आम्हाला काय वाटतं आता? खाऊ शकतो. प्रत्येक वेळी वारं फिरते. दादा तिकडे. फक्त खायला पाहिजे. आता आपल्याला कुठे जायचं माहिती आपल्याला दिसत नाही ते आता. आम्ही गेलो ना. दाखव ते दिसत नाही आता आम्ही गेलो दाखवतो दिसलं ना तेव्हा तुम्हाला दिसलं 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 का? हो शिरा
दादा जायचं नाही रे. मी म्हंटलो नाही रे पण आता मी डोकं लावलं ते पोरं गेली. ते जात नाही. पोरं गेले. कशाचं ते काय स्वतःच घर आहे, घर स्वतःचं. आहे त्यांची बाई, घर आहेत सगळे त्यांची. मला आधी ना सापाची घर वाटलं होतं. एवढे साप एवढे नाही रे ते खेकडं जातं नाही. स्थितीची बरोबर आहे की नाही. आपल्या आता वरती जायचंय ना, जाऊ राहिली बरं का खांद्या बिंद्या तेव्हा ते मारायला. पोरं चालले पाहिजे वरती. ए, जा. काय तुझं? ए तू माझ्या भावाला कसं का मारू राहिली? हा, तुला सांगतो हा हात पडला नाही हिच्यावर. मला लागलं तरी चालतं. तुला मारलं आणि मला लागलं. जिवंत आहे जिवंत. जिवंत आहे. ए, विषारी आहे, हा विषारी आहे. विषारी आहे. शरीर आहे चांगलं एकदम झूम कर बरं रोशन. जाऊ दे बाई आपण. तो डायरेक्ट बाईट करायच्या याच्यात होता. माहिती तुझा फोन? तो असा हे त्याने पोझिशन घेतलेली ती. अरे ती पोझिशन आहे बरोबर बोलला दादा. तो स्वतःला डिफेंड करतो. एक नंबर, एक नंबर, एकच नंबर. जास्त रोशन बाजार. ए, तू चिप काढतोय. सगळं काढ. अरे दिसतोय ना बाई. एक गाडी घे रे मग पाहू. नको नको हे नको रे, त्रास का देताय? म्हैस का त्रास नको, देतोय? काहीच नको. त्या म्हैसला तर लयच मस्ती आहे त्रास द्यायची. तेव्हा आता पाहिजे दाखवेल ते. जिवंत आहे रे, जिवंत. अरे जिवंत नाही ओरिजिनल तो. अरे भाई, एक नंबर आहे. ह्याच्यात आहे. महेश कशाला ए, चिडतोय दादा, रे कशाला? मला? एक मिनिट चल जीवित चल. कसं आहे, मस्त आहे का? पडशील हळू. View दाखवायलोय. View काय? View दाखवायलोय. छोटा खायचा कावर टाकला तुला. मला अजून उचलून घ्यायचं दादा. असं आहे बरं. याच्यावर तर आवा गेल्यावर त्याचा डायरेक्ट शेप दिसायला लागला. जॅकेट मुळे दिसत नव्हता. याने ओव्हरसाइज पॅन्ट शर्ट कपडे जरी घातले असते तरी दिसला असता. पूर्ण दिसला असता. होता. तिसरा साप भेटलाय. पण हा पाण्यातला आहे, हा विषारी असेल. त्याच्या स्ट्रक्चर वरून मला वाटतंय नॉन वेनेमस नाही वाटत. तिसरा आहे, तिसरा साप आहे हा आम्हाला. वेनमस वेनेमस आहे. आहे ना? पण मेलेलं नाही, जिवंत आहे. अरे वो काला कर रहा है काला. वो काला है. ए भाई जिंदा हूं मैं. पाहिलं ना ओ काला बाप. बिचारी दाखवलं त्यांनी. हाय माझं पण आहे वर्चस्व आहे. जिंदा हूं मैं. ओए, गप्पे. नको असं काय करू. क्षितिज पाय मला सोडून चालला तू बर का? सोडून चालला मला. सगळ्यात जास्त मोठा आहे. हे दोन जास्त मोठे आहे. आणि मला असं वाटतंय दादा या तीन नंतर तिकडं खाली शेवटला पण आहे, तिकडं पण आहे. एक लय नाही, मोठा दोन तीन आहे वाटतो तिकडं. मला. हा पाहू शकतो. पाहू शकतो पण याच्यातलं मोठं साप आहे. पाणी खराब येते ना. जेव्हा हे पाणी असं बाहेर येऊन दुसरं पाणी आलं ना याच्यात नवीन पाहिलं का problem? जास्त दिवसाचं. उभं राह, नीट उभं राह. नीट उभं राह बघ आधी. मला चालता येत नाही. हे आम्ही आमचं येताय का उभं राहता येताय का?
मित्रांनो आता आमच्या फोनला 1% चार्जिंग राहिली. आम्ही आता खाली बाकीचे सगळे चालले माणसं. 1% वरती जबरदस्त वारा, इतकं वारा आहे ना. आता थोडं खाली आलोय म्हणून जरा वाटतंय. हे समजत नव्हतं पुढं काय चलो बाय बाय. मित्रांनो मोबाईल स्विच ऑफ झाला होता. आता गाडीत आम्ही चार्ज केला आणि हा बंधारा बघून थांबलाय. पण इकडं वातावरण जबरदस्त. डान्स करायचं काम चाललंय. वातावरण बघून डान्स करायला लागले. दिवस एकदम भारी गेला. काय वाटतं? पहिलं भारी वाटतं खरंच, एकदम भारी. पावसाळ्यात असं बाहेर आलं पाहिजे तरच मजा आहे, नाही तर घरी राहून मजा नाही. आधी दादा गाडी ट्यूब आणायला गेलाय, त्याचं असं म्हणणं आम्ही पाण्यात उतरायचं. तर तो उतरला माझ्या आपल्याला तर पोहता, आपला काही विषय नाही. तू नाही येणार आहे का? पाणी दिसलं लगेच उतरले पाण्यामध्ये. कसं आहे पाणी? थंड आहे का गरम आहे शेती? हा थंड आहे का गरम आहे? थंड आहे. येऊ का नको? दे मला ती, चाल तुला पोहत येत शिद्या पाय बर का. मस्त वातावरण इकडं एकदम. ए अण्णा फाइनल खेकड़ लेके आए मैं आपको दिखाने को. कशी छान आहे ना? मस्त आहे मग. एकदा भेटली, मला माहिती होतं एक तरी मोठी भेटणार आहे. त्याला कधी काय करायचं आता? सगळ्यांनी कापायची का? काय बघितले, कोणीतरी साप दाखवले, कोणी खेकडे मला काहीतरी दाखवायला पाहिजे होतं. ऍडव्हेंचरच करायचं. नांगे तसं नांगे श्वास होती, मला धरीन ना. तस नाही आता दर एक दादा. मिनिट. हे पकडायचं मागे असं. सोड रे. ते उचकू राहिलं तू. हात थोडं मागे. ऐका ना, मी खाली ठेवतो, मग तुम्हाला वाटत असेल ना. हा ऐक ओके. ना, तो जीव घाबरलाय, डन त्याला डन ठेवा. डन धरली तेव्हा- सोड नको. धरली. मित्रांनो, तो जीव घाबरलाय. अण्णा नको. ते सोडून चल. सोडून दे. बुडबुड मारवल बरं. नाही ते राहिला, सोड त्याला. सोड काय? अरे. अरे तू घाबरलाय रे, सोड ना त्याला. कुंड भारी आणि कुंड भारी ना. नदी पण फुल पाणी. नाही रे, पाणी खराब झालंय रे पण. ऐक ना, ए खराब नाही ते तीर्थ आहे. हे 12 महिने चालू पाणी राहतं. चालू राहतं. तुला याचं ओरिजिनल पाणी दाखवतो इकडे. चला मूळ दाखवतो ना. मूळ पाणी इकडचं आहे. हा. इथं ठीक आहे, टेम्पररी आहे. टाकेत सारखं आहे का? हा टाक्यासारखं ते तिथं डायरेक्ट मूळ जे पाणी आहे ना, त्याच्यात एवढं असं मोठं कासव आहे. कासव आहे? मग चाल ना भाऊ. आई दादा कासव दाखवतो आम्हाला इथं. कासव कासव पण कुठे कासव? दादा कुठे कासव घेऊन म्हणतोय, पण मग कासव कासव तर काय दिसत नाही दादा. अरे हाय बघ. नाही रे. कदाचित पाणी रिफ्लेक्ट होतं त्यामुळे दिसत नसेल दादा, आहे ना? कुठं दिसलं? नाही हाय मध्ये सोडलेलं आहे. हा नदी असं मासे दिसत आहे, पण कासव नाही दिसत आहे. हा मासे आहे का? मासे आहे बा. इथं मासा आला पाहिजे. इथं कोपऱ्याला इथं मासा आहे. आला आला. हे वरती आले पाय. मासे दिसतंय का? का बाई इथं? खायला आहे का तुमच्याकडे काही? खायला तिथे मासे मासे काहीच पाहिजे. नाही. अरे, मासे पाहिले किती मोठमोठे. खायला असेल ना मासे घेऊ. आणि हे बाय मग याच्यातून इथं येतं हे, इथून हे खाली नदीला जातं. याच्यातूनच एक बरं आपण चपला बाहेर खाली काढायला जात होत्या का? नाही नाही ना, काय अडचण नाही ना. ऐक ना, मग तेच म्हणते, मी आल्यापासूनच तोच विषय चाललाय, म्हणून मी तुला बोलली. तू खरं खरं सांग ना, तुला मी नकोय बस. दादा तुझं काय म्हणणं आहे का याच्यावर? हा तेच. तिचं असं म्हणणं आहे, ती असल्यावर आमची इच्छा राहते की आम्हाला नाही जायचं, हा पण असं काही नाही. तिला वाटत असेल तर मग पहा आता आम्ही काय बोलतो. तुला वाटत असेल तर तिथे असू दे. राहू द्या.